नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण EPFO 2026 साठीची जी आहे तर UPSCची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली आहे. स्पेशल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती 52/2026 अशी असणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाते EPFOची, तर त्यासाठीची ही भरती जाहिरात असणार आहे. 2026 साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मग याच्यामध्ये जे टोटल वॅकन्सी आहे तर ते देण्यात आले आहेत आणि अनरिझर्व्हसाठी 29, EWSसाठी 8, OBCसाठी 18, त्यानंतर SC साठी 15 आणि STसाठी 10 आणि PWBDसाठी 3 अशा ज्या आहेत रिझर्व्ह पोस्ट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये जे आहेत मग कॅटेगरी वाईज जे आहेत जे PWD जे उमेदवार आहेत त्याच्यामधले कुठले कुठले उमेदवार याच्यासाठी पात्र असणार आहेत ते रिझर्वेशननुसार जागा जे आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. तर ही जी भरती जाहिरात आहे EPFOची 2026 साठीची, तर तिची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वयोमर्यादा जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. SC ST असाल तर तुम्हाला जे आहे एज रिलॅक्सेशन जे आहे ते 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट असणार आहे. रिझर्व्ह आणि अनरिझर्व्ह आणि EWS असाल तर 35 आहे, OBC असेल तर 38 आहे, त्यानंतर SC ST असेल तर 40 आहे. एज रिलॅक्सेशनमध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन ते देण्यात आले, डिझायरेबल देण्यात आले, नोट देण्यात आलेले आहेत. त्यानंतर अदर डिटेल्स जे आहेत ते देण्यात आले आहेत. ही जी भरती जाहिरात आहे EPFOची 2026 साठीची, तर त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आली, वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. त्याच्यासाठीचा सिलेबस जो आहे, त्यानंतर अर्ज करण्यासाठीची फी काय आहे, प्रोसिजर काय आहे, हे संपूर्ण जे आहे त्या जाहिरातीमध्ये देण्यात आलं आहे. जाहिरातीचं PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.